अंधेरी सबवेसाठी आता आदित्य ठाकरे पॅटर्न राबवण्यात येणार आहे आणि 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्यांचा विचार केला जातोय। 500 कोटींच्या टाक्यांचा मनपाचा हा प्रस्ताव आहे आणि अमित साटम यांनी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। राजकारणामध्ये ठाकरेंच्या अनेक प्रकल्पांवर टीका करणाऱ्या भाजपनं आता अंधेरी सबवेसाठी आदित्य पॅटर्न राबवण्याचं ठरवलेलं आहे। मान्सूनपूर्व पावसामध्ये अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेल्यानं पुन्हा उपाययोजनांवर चर्चा आता सुरू झालेली आहे आणि अंधेरी सबवे तुंबण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरता भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आता पुढाकार घेतलाय। हिंदमाताच्या धर्तीवर भूमिगत टाक्या बसवून अंधेरी सबवेच्या प्रश्नावर तोडगा काढला जाणार आहे आणि अंधेरी परिसरामध्ये 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा महापालिकेचा हा विचार आहे। सुमारे 41,000 घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावाबाबत भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आणि विशेष म्हणजे हेच मॉडेल हिंदमाता परिसरामध्ये तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारानं राबवण्यात आलेलं होतं। तर हिंदमातातल्या पूरस्थिती कमी करण्यासाठी उभारलेल्या भूमिगत टाक्यांना यशस्वी प्रयोग मानला जातोय आणि हाच प्रयोग आता अंधेरी सबवेसाठी सुद्धा होणार आहे आणि यालाच आदित्य पॅटर्न असं म्हटलं जात आहे। तर खरं तर आदित्य ठाकरे यांनी या राबवलेल्या पॅटर्नवर याआधी भाजपकडून टीका होत होती। आता मात्र अंधेरी सबवेसाठी हाच प्रोजेक्ट आता पुन्हा एकदा हा पॅटर्न राबवण्यात येणार आहे। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनश्री, हा आदित्य पॅटर्न जो आहे भूमिगत टाक्या बसवण्याचा, तो आता अंधेरी सबवेसाठी सुद्धा वापरला जाणार आहे। काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील आहेत? खरं तर काही दिवसांपूर्वीच अंधेरी सबवेच्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याकरता संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी आमदार मुरजी पटेल, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर हे उपस्थित होते। त्यांच्या बैठकीत जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये हिंदमातामध्ये ज्या पद्धतीने टाक्या बसवण्यात आलेल्या आहेत भूमिगत टाक्या, त्याच पद्धतीने अंधेरी सबवे या ठिकाणी बसवण्यात येतील का यावर चर्चा झाली। खरं तर त्या ठिकाणी अंधेरी सबवेच्या ठिकाणी उड्डाण पूल उभारला जाऊ शकतो का याचा विचार झाला होता, तसा प्रस्ताव मांडण्यात आला होता। मात्र सल्लागारांनी जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये हा पर्याय होऊ शकत नसल्याचं किंवा व्यवहार्य नसल्याचं सांगण्यात आलं। त्याच्यामुळे आता काही ना काही दीर्घकालीन उपाययोजना करणं हे अतिशय गरजेचं झालंय। म्हणूनच भूमिगत टाक्या या ठिकाणी बसवता येतील का याचा विचार आता सुरू झालेला आहे। ज्या पद्धतीने हिंदमातामध्ये या भूमिगत टाक्या बसवण्यात आल्या होत्या, अगदी त्याच पद्धतीने अंधेरी सबवे या ठिकाणी जवळपास 41,000 घनमीटर पाणी साठवेल अशा पद्धतीच्या टाक्या बसवता येतील का, अशा 3 टाक्या बसवता येतील का याचा विचार आता सुरू आहे। अर्थातच याचा प्रस्ताव तयार होऊन त्याला अंतिम स्वरूप येणं याला काही कालावधी जाईल। मात्र या प्रस्तावाबाबत स्वतः भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि तोडगा काढण्याकरता पुढाकार घेतला आहे। ठीक, धन्यवाद मनश्री दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।